वक्री झालेला शनी हा मीन राशीसाठी विचार मंथन घेऊन येणार आहे. कसले विचार मंथन? संघर्ष तर एका बाजूला सुरू आहे, मोठं काहीतरी तुम्हाला करायचं आहे, पण योग्य वेळ कधी येणार? भूतकाळात काही चुकीच्या गोष्टी आपल्या हातातून घडलेल्या असतात, काही आपली कर्म जे आहेत ना ते अजून पेंडिंग आहेत आणि भविष्य काळात तुम्ही अनेक योजना करून ठेवलेल्या आहेत. मग याच्यातून तुम्हाला कुठंतरी एक दिशा मिळाली पाहिजे पुढे जाण्यासाठी, आणि ही दिशा मिळण्यासाठी वक्री शनी काही अशा घटना तुमच्या समोर घडवून आणतो की त्या घटनेतून तुम्हाला एक शिकवण मिळते आणि ती शिकवण तुम्हाला पुढचं आयुष्य कल्याणकारी बनवण्यासाठी मदत करत असते आणि त्यातूनच एका सद्बुद्धीचा उगम होतो आणि ती सद्बुद्धी मीन राशीचं पुढे जाऊन कल्याण करते. मित्रांनो, वक्री शनी हा अत्यंत बलवान आणि कठोर असला तरी मृदू असलेला गुरु तो कर्क राशीत उच्च आहे आणि त्याची दृष्टी तुमच्या राशीवर म्हणजे सध्या तुमच्या राशीतून जाणाऱ्या शनीवरती आहे. त्यामुळे वक्री शनी हा तुम्हाला सध्या उत्तम मार्गदर्शक म्हणून काम करणार आहे आणि पुढील 3 वर्षात तुमच्यासाठी जे कल्याणकारी निर्णय असतील ते घेण्यामध्ये तुम्हाला खूप चांगली मदतही करणार आहे, कारण की बलवान असलेल्या गुरुचा अंकुश वक्री शनीवरती आहे. काही बदल करिअरमध्ये दिसतीलच, काही कुटुंबामध्ये दिसतील, काहींना स्वतःच्या विचारांमध्ये बदल हा करावाच लागणार आहे. आणि एक गोष्ट नक्की आहे की ह्या काळात तुम्ही पूर्वीसारखे तर नक्कीच राहणार नाही. तुमच्या निर्णयांमध्ये अजून मॅच्युरिटी येईल, स्वतःची किंमत तुम्ही ओळखताल. ज्या गोष्टी फक्त मनात होत्या त्या प्रत्यक्षात आणण्याचं तुम्हाला धैर्य गुरु देणार आहे. लक्षात घ्या, वक्री शनी तुमची स्वप्न कधी हिरावून घेत नाही, ज्यासाठी तुम्ही घाबरलेले आहात. वास्तवात उतरण्यासाठी तुम्हाला तो मदत करेल. आता सविस्तर आपण पुढे बघूया की नोकरी, व्यवसाय, कुटुंब, आर्थिक स्थिती, आरोग्य, विद्यार्थी, वैवाहिक जीवन याच्यावरती हा वक्री शनीचा कसा प्रभाव येऊ शकतो. नोकरी करणाऱ्या व्यक्तीने एक प्रश्न स्वतःला विचारा की तुम्ही अजूनही दुसऱ्यांची स्वप्न पूर्ण करण्यातच व्यस्त आहात आणि स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तुम्ही तयार आहात का नाही, हा प्रश्न तुमच्यासाठी फार महत्वाचा आहे हो. कारण काय, वक्री शनीचा हा काळ तुमच्या करिअरमध्ये मोठी दिशा बदलणारा ठरणार आहे. गेल्या काही महिन्यात तुम्ही मेहनत तर घेतली, अनेक वर्ष घेतात, पण त्यानुसार मान सन्मान किंवा प्रगतीच मिळत नाहीये आणि असं झालंय की तुमच्या कामाचं क्रेडिट दुसराच घेत चाललेला आहे आणि तुम्हाला योग्य संधी असूनही तुम्ही निर्णय पुढे ढकलले. आता कसं होतं, हळूहळू परिस्थिती बदलत जाईल, नवीन जबाबदाऱ्या वाढतील, वेगळ्या जबाबदाऱ्या येतील, नवीन प्रोजेक्ट्स येतील, नवीन नोकरीच्या संधी पण येतील आणि तुमच्या समोर ह्या संधी आल्यानंतर ती संधी तुम्हाला ओळखायला पाहिजे. स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा, पण प्रत्येक संधी फायद्याची असते असं नाहीये ना. त्यामुळे संधीचं तुम्ही प्रॉपर अनालिसिस केलं पाहिजे, सर्व बाजूने विचार केला पाहिजे, मगच ती संधी घेतली पाहिजे. कारण की याचं कारण असं आहे की तुमच्या राशीच्या 12व्या भावातून राहूचं गोचर येतो ना, तो मनामध्ये एक भ्रम तयार करतो, गैरसमज तयार करतो, त्यातून तुम्ही स्वतःचं नुकसानही करून घेऊ शकता. आणि मग तुम्हाला या भ्रमातून बाहेर पडण्यासाठी काही उपासना असतील ते मी या व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. सकारात्मक घडामोडींची सुरुवात होईल, पण एक गोष्ट टाळा बरं का, स्वतःला तुम्ही फार कमी समजता. अनेक मीन राशीच्या व्यक्ती ज्या आहेत ना त्या चांगल्या गोष्टीसाठी पात्र आहेत, स्वतः मागे राहतात, पण त्या थोडा आत्मविश्वास कमी असतो. असं होऊ देऊ नका. तसंच व्यवसाय करणाऱ्यांसाठी पण काय होतं, नवीन कल्पना येतील, नवीन क्लायंट्स येतील. विशेषतः तुम्ही ऑनलाईन व्यवसाय करत असाल ना किंवा काही तंत्रज्ञानाशी निगडीत व्यवसाय असेल त्याच्यामध्ये तुम्हाला नवीन संधी येतील आणि जुने अडकलेले व्यवहार ते थोडे फार मार्गी लागतील. भावनेतून कुणावरती आर्थिक विश्वास ठेवू नका, कोणत्याही प्रलोभनाच्या आहारी पडू नका, कारण की 12व्या भावात राहू आहे, गेले 15 महिने झाले आणि त्यातून तुमचं आर्थिक नुकसान झालेलं आहे. कोणतरी तुम्हाला काही ना काहीतरी प्रलोभन दाखवणाऱ्या स्कीम्स तुमच्या पुढे घेऊन येतील, व्यवसायामध्ये गुंतवणूक करण्यास भाग पाडतील तुम्हाला समजावून सांगून, आणि त्यातून तुमचा पैसा अडकला जाईल. आधीही तो अडकलेला आहे आणि आता पुढेही तो अडकू शकतो, कारण की राहूचं अजून भ्रमण 12व्या भावातून चालू आहे. काळजी घेतली पाहिजे. मी काही तुम्हाला घाबरवत नाहीये, पण स्वतःच्या क्षमतेवर विश्वास ठेवा. संधीकडे तुम्ही एका वास्तववादी दृष्टिकोनातून बघा आणि व्यवसाय करताना भावनेपेक्षा वास्तवावरती तुम्ही लक्ष दिलं पाहिजे. वक्री शनी काही नशीब बदलत नाही बरं का, पण तो तुमचे निर्णय मात्र बदलतो. आणि कसं आहे, जेव्हा निर्णय योग्य घेण्याची तुमच्यामध्ये क्षमता तयार होते तेव्हा आयुष्य आपोआप योग्य दिशेने जाऊ लागतं ना. लक्षात ठेवा, काय होतं, कधी कधी योग्य निर्णय अनेक वर्षांचा संघर्ष संपवू शकतो. कुटुंब आणि वैवाहिक जीवनाचा जर विचार केला ना तर काय आहे, तुमच्या मनात अनेक दिवसांपासून गैरसमजच आहेत कुटुंबाच्या बाबतीत.
तुमच्या भावनांचा विचार करणारी माणसं कमी आहेत असं तुम्हाला वाटतं आणि तुम्ही एकटे आहात असं वाटतं, पण तसं प्रत्यक्षात नाहीये. नात्यांमध्ये तुम्ही मनापासून अनेक जणांना मदत केलेली आहे, स्वतःचं दुःखही लपवलेलं आहे आणि इतरांना आनंदी ठेवण्याचा प्रयत्नही केलेला आहे. वक्री शनीचा हा काळ कसा आहे, तुम्हाला एक महत्वाचा कुटुंबाच्या बाबतीत धडा शिकवेल. स्वतःवर प्रेम करणं तितकंच आवश्यक आहे हे लक्षात घ्या तुम्ही. वैवाहिक जीवनात पण कसं आहे, विश्वास पती पत्नींमध्ये वाढेल, जुन्या गैरसमजांवरती पुन्हा चर्चा होईल आणि त्यातून योग्य मार्ग निघेल. मात्र काय होतं बरं का, भावना मनात साठवून ठेवल्या की नाही, मग त्या पुढे जाऊन कुठेतरी बाहेर येतात आणि त्याचा तुम्हाला त्रास होईल. स्पष्ट आणि प्रेमळ संवाद ठेवा. सर्वांशी तुम्ही प्रेमाने वागा. कुटुंबामध्ये असेल, नोकरीच्या ठिकाणी असेल, ज्यांचे प्रेमसंबंध सुरू आहेत ना, त्यांच्यामध्ये मात्र काही गैरसमज होण्याचे योग इथे सुरू होतात. काही जणांना विवाह करायची इच्छा असेल, पण कुटुंबाकडून संमती मिळण्याची शक्यता फार कमी वाटते. त्यामुळे अवास्तव अपेक्षा तुम्ही ठेवू नयेत. आता काय होईल या काळामध्ये, खरी व्यक्ती तुमच्यासाठी कोण आहे, खोटी कोण आहे, हे तुम्हाला शनी महाराज दाखवून देतील. जे खोटं नातं आहे ना, तुम्हाला स्पष्ट सांगतो, ते टिकणार नाहीये. आणि जे खरं नातं आहे, जे खरंच तुमच्या बरोबर सगळ्या संकटात उभारणार आहे ना, ते शनी महाराज तुमच्या बरोबर टिकून देतील. त्यामुळे जर एखादी व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून गेली, तर तो विषय तुम्ही सोडून द्या आणि पुढे चालत राहा. जी माणसं राहणार आहेत ती आयुष्यभर साथ देणारे असतील, हे मात्र वक्री शनीचं काम होत आणि ते तुमच्यासाठी कल्याणकारीच असणार आहे. आता काय होतं, काही नात्यांमध्ये नवीन सुरुवात होते, काहींना कोणत्या नात्यामध्ये स्वतःला हरवायचं नाहीये हे लक्षात आलं पाहिजे. काहींना नात्यांमध्ये नवीन सुरुवात मिळेल, तर काहींना काय होतं, कोणत्या नात्यात स्वतःला हरवायचं नाहीये हे मात्र लक्षात येईल. आणि हाच महत्वाचा धडा असतो ना. तुमच्या जन्मकुंडलीत कसं असतं, ग्रहस्थितीनुसार वेगवेगळ्या घटना असतात. फक्त सामान्य गोष्ट काय, भावना मनात दाबून ठेवू नका. कुटुंबासाठी वेळ काढा. प्रत्येकावर तर अजिबात विश्वास ठेवायचा नाही, लगेच ठेवू नका. आणि स्वतःचा स्वाभिमान थोडा जपा. आपण जास्त इतका स्वाभिमान माणसाकडे असू नये की त्याचं कुठेतरी दुःखामध्ये रूपांतर होईल. कारण स्वाभिमानाला ठेच पोचली तर माणसाचा अहंकार जागा होतो, त्यातून त्याला त्रास होतो. मग कधी कधी कसं असतं, एक खरं नातं 100 ओळखींपेक्षा अधिक मौल्यवान आहे. आर्थिक स्थितीच्या बाबतीत जर विचार केला की नाही, एक प्रश्न स्वतःला तुम्ही विचारा, तुम्ही कमवलेला पैसा तुमच्यासाठी काम करतोय की तो न कळत हातातून निसटतोय? हा प्रश्न ह्या काळात फार महत्वाचा आहे. वक्री शनीचा प्रभाव तुम्हाला आर्थिकदृष्ट्या मॅच्युअर बनवू शकतो. गेल्या काही महिन्यात कसं झालं, अनपेक्षित खर्च झाले, आरोग्यावर झाले, कुटुंबावरती झाले, अनेक जबाबदाऱ्या असतात आणि काही इतरांच्या मदतीसाठी पण आले. पैसा खर्च झाला असेल, पण आता मात्र काय, तुम्ही पैशाकडे अधिक शहाणपणाने पाहू लागलेला आहात. अडकलेले पैसे मिळण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन मार्ग तयार होऊ शकतात. काय होतं, जुन्या गुंतवणुकीतून किंवा मेहनतीतून हळूहळू लाभ मिळू शकतो. मात्र काय होतं, एक गोष्ट विशेष लक्षात ठेवा, मीन राशीच्या व्यक्ती ज्या आहेत ना, त्या भावनेत येऊन आर्थिक निर्णय घेण्याची चूक करतात. कोणी जवळचा व्यक्ती मदत मागेल, पण अनेकदा विचार करा तुम्ही ती मदत करताना. पैशांच्या बाबतीत जर मदत मागितली तर पैसेही जातील आणि मग ते पैसे परत तुम्हाला वसूल करताना नातं पण तुटेल. संपूर्ण माहिती पण घ्या. कोणत्याही प्रलोभन तयार करणाऱ्या गोष्टीमध्ये गुंतवणूक करू नका, मी जे सुरुवातीलाही सांगितलं. याचबरोबर तुम्ही आज जो खर्च करत आहात तो उद्या तुमच्यासाठी संपत्ती निर्माण करेल का, की हा फक्त क्षणिक आनंद देणारा प्रश्न आहे? याच्यावर थोडे विचारमंथन तुमचं नक्कीच झालं पाहिजे. ठीक आहे, नियमित बचत करा, पण विश्वसनीय ठिकाणी बचत करा. प्रत्येक आर्थिक व्यवहाराची नोंद ठेवा. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी अभ्यास करा. अनावश्यक खर्चावर नियंत्रण ठेवा आणि दीर्घकालीन आर्थिक नियोजन करा. मित्रांनो, कसं आहे, वक्री शनी काही पैसा कमी करत नाहीये, पण तू पैशाची किंमत तर समजून देईल ना. आज घेतलेले शिस्तबद्ध निर्णय जे आहेत ना, उद्याचं सुरक्षित आणि समृद्ध भविष्य घडवू शकतात. लक्षात ठेवा, कमाई तुमचं वर्तमान बदलते, पण योग्य आर्थिक नियोजन तुमचं आयुष्य बदलते ना. तसंच आरोग्याच्या बाबतीत पण लक्षात घ्या. एक गोष्ट स्वतःला विचारा की तुम्ही शरीराचं ऐकता का, की शरीर इशारे देईपर्यंत तुम्ही त्याच्याकडे दुर्लक्ष करता? इतरांच्या काळजीत इतकं तुम्ही गुंतून गेलेले आहात की स्वतःच्या आरोग्याकडे तुम्हाला लक्ष द्यायला वेळ मिळत नाहीये किंवा तुम्ही त्याला सेकंड प्रायोरिटी देत आहात. तसं करू नका ना. प्राथमिकता जी दिलेली आहे ती तुमच्या शरीरालाच पाहिजे. कामाचा ताण, भविष्याची चिंता आणि सतत विचार करण्याची सवय जी आहे ना, यातून फारसं कोणी काही चुकलेलं नाहीये. त्यामुळे तुमच्या आयुष्यात काही फारसं काही दुःखी घडते असं तुम्ही मनामध्ये घेऊन त्या बाबतीत निराश होऊ नका. उभारी घ्या, नियमित उपासना करा आणि यातून काय होईल, तुमचं मानसिक पायाभरणी पण चांगली होईल. 12व्या घरातून होणारा जो राहूचा भ्रम आहे ना, तो राहूचा भ्रम तुम्हाला स्वतःकडे दुर्लक्ष करायला भाग पाडतोय. आणि म्हणूनच जेव्हा जेव्हा तुम्हाला वाटेल की वैद्यकीय चिकित्सेची गरज आहे, त्यावेळेस नक्कीच
डॉक्टरांना तुम्ही कोणताही वेळ न घालवता, हलगर्जीपणा न करता भेटा. आणि स्वतःच्या कुटुंबाच्या बाबतीत पण हाच नियम ठेवा. ज्या व्यक्तीला वैद्यकीय चिकित्सेची गरज आहे त्यांना त्वरित तुम्ही डॉक्टरांकडे नेणं आवश्यक आहे. आणि इथून पुढे 12 डिसेंबर पर्यंत वाहन चालवताना घाई करू नका. शांतपणे लक्ष देऊन वाहन चालवा. वक्री शनी तुम्हाला काही थांबवण्यासाठी आली नाही. तो फक्त एवढंच सांगतो की स्वतःला जपलं तर तुमची स्वप्न पूर्ण तुम्ही करणार आहात. शांत मन, निरोगी शरीर आणि संयमी विचार यापेक्षा मोठी संपत्ती दुसरी नाहीये. एक गोष्ट जी आहे ना तुम्ही लक्षात घ्या, वक्री शनीला सातत्य, शिस्त आणि प्रामाणिकपणा या 3 गोष्टींची अपेक्षा आहे. या 3 गोष्टी तुम्ही ठेवल्या तर वेगळी कुठली उपासना करण्याची गरज नाही. कारण वक्री शनी हा अत्यंत भगवान शिवांना, विष्णूंना प्रिय असलेला आहे. वक्री शनी म्हणण्यापेक्षा मी शनीच म्हणेल. जे लोक ह्या 3 गोष्टी प्रामाणिकपणे करतात ना त्यांना नक्कीच परमात्म्याचा आशीर्वाद असतो आणि त्याचबरोबर शनी महाराजांचाही असतो. मी अशी अनेक उदाहरणं सांगेन की ज्या व्यक्तींचा 7.5च्या काळात उत्कर्ष झालेला आहे. मग ह्या उत्कर्षामुळे तुम्हाला एक नवीन ऊर्जा मिळत असते पुढील संकटांना तोंड देण्यासाठी. याचबरोबर कसं आहे, तुम्ही विश्रांती पण भरपूर घ्या. त्यातून तुम्हाला ऊर्जा जी आहे ना ती पण भरपूर मिळेल. दिवसातून थोडा वेळ का असेल ना पण स्वतःसाठी काढला पाहिजे ना तुम्ही. आणि ते तुम्ही करत नाहीत ना. एवढं तुम्ही करिअर ओरिएंटेड किंवा फायनान्शियल ओरिएंटेड राहण्याची अपेक्षा नाहीये. आयुष्य आणि जगाचे नियम जे आहेत ना हे काळानुरूप बदलत राहतात. त्यामुळे स्वतःकडे लक्ष देणं तुम्ही सध्या फार महत्वाचं आहे. आणि ह्या गोष्टी मला आता राशी भविष्याच्या मार्फत सांगण्याची वेळ आलेली आहे. म्हणजे विचार करा की ही गोष्ट समाजात किती पसरलेली असेल. विद्यार्थ्यांच्या बाबतीत सुद्धा असेच काही आहे. फक्त मी त्यांना एकच थोडक्यात सांगतो, सध्या तुमच्या राशीवर गुरु महाराजांची दृष्टी आहे नोव्हेंबर पर्यंत. त्यामुळे वक्री शनी आणि गुरु यांचा नवम पंचम योग जो आहे ना तो तुम्हाला अभ्यासात योग्य दिशा देण्यासाठी मदत करेल. फक्त त्याचा फायदा करून घ्या, ही माझी सर्व विद्यार्थ्यांना सांगण्याची गोष्ट आहे. आता जर तुम्हाला काही उपासना करायची असेल तर मी तुम्हाला विष्णू सहस्त्रनामामधील एक श्लोक सांगतो. तो श्लोक तुम्ही नेहमीच जपत जावा. किंवा तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ असेल, तुम्ही वॉकिंग करत असाल, कुठं ट्रॅव्हलिंग करत असाल, जेव्हा जेव्हा तुम्हाला ऑफिसमध्ये वेळ असेल त्यावेळेस तुम्ही ते म्हणत जावा. ती विष्णू सहस्त्रनामातली 108 नंबरची ओवी आहे. वनमाली गदी शंकी शंखी चक्री चनंदकी श्रीमान नारायणो विष्णू वासुदेवो भिरक्षतो. पुन्हा एकदा सांगतो मी, वनमाली गदी शांकी शंकी चक्री चनंदकी श्रीमान नारायणो विष्णू वासुदेवो भिरक्षतो. ही विष्णू सहस्त्रनामातली 108 नंबरची ओवी आहे. 108 नंबरची ओवी सांगण्यामागचं जे काही तर्क आहे तो मला माहित आहे, तो मी काही इथं आता सांगत नाहीये. पण ह्याचा तुम्ही जास्तीत जास्त जप करत जावा. याचबरोबर शनी महाराजांचे जप करत जावा तुम्ही. त्यातून तुम्हाला पुढील 12 डिसेंबर पर्यंत कसा एका एका परिस्थितीला तोंड देत जायचं याची सद्बुद्धी तुम्हाला यातून सुचत जाईल. आणि सद्बुद्धी सुचणं फार महत्वाचं आहे. पैसा मिळेल पण सद्बुद्धी ही जी आहे ना ही ईश्वर कृपेने मिळते. आणि काही जणांना हा जर श्लोक आता लक्षात आलेला नसेल तर तुम्ही विष्णू सहस्त्रनामाचं पुस्तक घ्या. त्या पुस्तकातून 108 नंबरची जी ओळ आहे ना ती वाचा. तुम्हाला त्याचे उच्चार पण तुम्हाला अलीकडे इंटरनेटवर मिळून जातात. प्रसाद कुलकर्णी, पंढरपूर, श्रीराम.